हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बनवतो आहे पिठलं. सो हे महाराष्ट्राचं फेमस आहे. सो यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य: बेसन, मिरची, लसूण, हे सगळं मी जिरं घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये मी हळद घातलेली आहे. आणि मिरची, लसूण आणि जिरं हे मी ठेचून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम असं पण बारीक करून घेणार. बारीक म्हणजे मिक्सरमध्ये नाही वाटत आहे, जसं आपण कुटून घेतो तसं मी कुटून घेते. आणि ते बेसनमध्ये मी घातलं आहे हळद, मीठ आणि त्याला पाणी टाकून मी असं पातळ करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता हे मी कसं ठेचलं आहे. थोडंसं असं स्पायसीसाठी जास्त थोडा मिरच्या घेतल्यात आणि तुम्ही हे बघू शकता की कसं मी हे काय बोलतात त्याला, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे, जसं आपण ठेचा करतो तसं. आणि बेसनच्या या गोळ्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि एकदम असं पातळ करून घेते. एकदम थोडंसं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही बेसन घ्या, त्याच्यात पाणी टाका आणि असं पातळ करा. त्यानंतर मी 2 कांदे घेतले. ते 2 कांदे मी आता हे चिरून घेतले. कढई ही गरम करायला ठेवली आहे आणि गरम झाली कढई की त्यामध्ये मी घालणार आहे तेल. आणि तेलात आपण घालायचं आहे थोडंसं राई, त्यानंतर थोडंसं जिरं तर मी ऑलरेडी त्याच्यामध्ये कुटून घेतलं आहे. सो मी ते घालते राई, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर, तर फ्लेवर येईल त्याच्यासाठी. सो मी ते घालते. ही कढीपत्ता, खूप सारा असा मी कढीपत्ता घेतला आहे आणि तेल आपलं खूप छान असं गरम झालं आहे, तर त्यामुळे हे एकदम तडतडलं आहे. त्यानंतर मी घालते ह्यामध्ये कांदा. सो आता हा कांदा पण मस्त घालून मी ह्याला कांद्याला फ्राय करणार आहे. कांदा एकदम आपल्याला करपून किंवा एकदम डार्क ब्राऊन असं नाही करायचं, फक्त थोडासा ट्रान्सल्युसंट, म्हणजे थोडासा हलकासा कच्चा असेल तरी चालेल असं म्हणजे ठेवायचं आहे. सो आता यामध्ये मी घातला आहे कांदा आणि हे मस्तपैकी आता मी थोडंसं कांदा फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. सो आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि थोडं हे सगळं चांगलं असं मिक्स झालं की आपण जो घोळ तयार केलेला, बेसन, हळद, मीठ, सो तो घोळ आपण यामध्ये घालणार आहे. सो थोडा कांदा शिजला ना, त्यामध्ये आपण घालणार आहे थोडंसं मीठ आणि कोथिंबीर. सो ते कोथिंबीर आपण धुवून यामध्ये घालायचं आहे. आणि अरे, मी विसरली सांगायला, हे जे आपण ठेचा बनवलेला, मिरची, लसूण, सो तो जो ठेचा आहे तो आपण यात घालणार आहे. आणि ह्याला पण आता आपण चांगलं फ्राय करून घेणार आहे. आपल्या कांदा, जी कढीपत्ताची जी फोडणी आपण घातली आहे, सो त्यामध्ये आपण ह्याला चांगलं असं फ्राय करून मिक्स करून घेणार आहे. सो तुम्ही बघू शकता असं चांगलं आपण हलवून घेतो आहे. सो हे चांगलं हलवून मिक्स झालं, फ्राय झालं की यामध्ये आपण तो आपला घोळ घालणार आहे बेसनचा. सो तो पण आपण पाणी थोडंसं टाकलेलं आहे त्यामध्ये. सो परत एकदा त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि आता तुम्ही बघा आपला जो कांदा आहे तो शिजत आलेला आहे थोडासा. आणि यामध्ये मी घातली आहे कोथिंबीर पण मी थोडीशी अशी फ्राय करून घेते कांद्या आणि कांद्यासोबत. सो असं आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहे. आणि त्यात आता आपण घालायचं आहे आपला घोळ. सो घोळ बघा मी हा बेसनचा कसा घालत जायचं आहे ओतून, त्यामध्ये चांगलं ह्याला हलवत राहायचं आहे आणि हे चांगलं असं मिक्स करायचं आहे यामध्ये. सो जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ अजून पाणी घालून करू शकतात. मला एकदम पातळ पण नको होतं आणि एकदम असं घट्ट पण नको होतं. सो मी आता परत जे आपलं भांडं होतं त्यामध्ये मी थोडंसं असं पाणी घालणार आहे. जेवढं मला कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही घालू शकतात. तर त्या भांड्यामध्ये मी आता पाणी घेते आणि ते पाणी पण चांगलं मिक्स करून ते, कारण अर्धं जे बेसन आहे ते खालीच आहे, सो ते चांगलं मिक्स करून परत मी यामध्ये पाणी ओतणार आहे. सो तुमची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही कन्सिस्टन्सी बनवून तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकतात. आणि परत आपल्याला थोडंसं असं मीठ घालायचं आहे चवीनुसार. जर तुम्ही आधी जास्त घातलं असेल तर नका घालू, पण जर तुम्हाला वाटलंच आहे की तो मीठ घातलं पाहिजे, कारण आपण परत पाणी घालतो आहे त्यामुळे मिठाची कन्सिस्टन्सी कधी कमी होऊ शकते. सो तुमच्या चवीनुसार तुम्ही आता वरतून मीठ घाला आणि ह्याला थोडा वेळ शिजू द्या. तर तुम्ही बघू शकता हे मस्त असं रेडी झालेलं आहे.
आणि मला ह्याची कन्सिस्टन्सी अशीच हवी होती. सो मी ह्याला अजून 5 मिनटं असं मी झाकण लावून त्याला शिजवणार आहे. कारण बेसन आहे, बेसनला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे अजून 5 मिनटं मी ह्याला झाकून शिजवणार आहे. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याला तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा असंही टेस्ट करू शकता. खूप छान लागतं.